डिजिटली सर्च होऊ शकेल अशी यादी द्यायला आयोगाला इतकी भीती का वाटत असावी? अ, हा प्रश्न इतका साधा आहे की त्याच्यामध्येच त्याचं उत्तर लपलेलं आहे प्रशांत, की चोराला आपल्या विरुद्धचे पुरावे जाहीर करायला काय प्रॉब्लेम असावा असा प्रश्न हं, तू हं, मला हं, हं. विचारतोयस. चोर आपल्या विरुद्धचे पुरावे नष्ट करायला परत त्या जागीही जायला घाबरत नाही. हं. आणि एकदा एकदा एक खोटं केलं त्याने की त्याच्यानंतर दुसरं खोटं करतं आणि मग खोट्याचा वेब तयार होतो, जाळी तयार होते. ते एक जाळं तयार होतं. ते हे आहे. निवडणूक आयोगाला कोणतीही माहिती देणं हे आता आत्महत्येसमान झालेलं आहे. म्हणजे ज्ञानेश कुमार असो किंवा राजीव कुमार असो किंवा त्यांच्याबरोबरचे दुसरे साहित्य असो किंवा त्यांना मदत करणारे सारे ब्युरोक्रेसीतले अधिकारी असो किंवा पोलीस असो किंवा एन्फोर्समेंट एजन्सीचे अधिकारी असो, हे सर्व आता भारतीय लोकशाहीचे गुन्हेगार आहेत. हं, हं, त्यामुळे आता ते स्वतःच्या विरुद्ध पुरावे देतील ही अपेक्षा चुकीची आहे. हं. आता तुम्हाला जे करायला हवं ते गांधीजींनी जे ब्रिटिशाविरुद्ध केलं तेच करायला लागणार. हे सरकार आपलं नाही, हे सरकार निवडून दिलेलंही सरकार नाही, हे निवडून आलेलंही सरकार नाही. दुर्दैवाने जगाच्या इतिहासात पोर्टमधनं येणारा ड्रग, आर्ममेंटपासून सगळ्या गोष्टी ज्याच्या हातात आहेत, त्या माणसांनी देशावरच राज्य केल्याचं आत्तापर्यंतचं उदाहरण नाही आहे आणि ते सर्वात जास्त पॉप्युलेटेड असलेल्या देशावर केल्याचं तर असूच शकत नाही. ते भारतात घडून आलं. हा एक ऐतिहासिक टप्पा आहे आणि हा धोकादायक ऐतिहासिक टप्पा आणि या टप्प्यावर लढत देणं हे खूप कठीण आहे. तर मला असं वाटतं की राहुल गांधींनी जे केलं तर त्यांच्या नेतृत्वाखाली बाकी मतभेद विसरून आपण हा लढा दिला पाहिजे